#वैयक्तिक या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. नमस्कार सर. तर यांच्यासाठी हे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 काय आहे हे महत्वाचं राहणार आहे की भारताला सगळ्यात मोठं स्किल्ड मॅनपॉवर पुरवणारी फॅक्टरी म्हणून भारताकडे पाहिलं जावं. भारताला विकसनशील भारताकडून विकसित भारताकडे घेऊन जाण्याची ते क्लासरूम मध्ये दिलं जाणारं शिक्षण आणि मार्केटची डिमांड याच्यामध्ये फार मोठं अंतर पडत चाललेलं आहे. विद्यार्थ्याला जर आपल्या कौटुंबिक कारणामुळे आर्थिक अडचणींमुळे जर त्यांनी शिक्षण आपलं पदवीमध्ये सोडली तर ते सोडल्यानंतरही 7 वर्षाची मुभा त्याला दिली गेली. तो 7 वर्षामध्ये तो परत येऊन आपली पदवी पूर्ण करू शकतो. त्यांचं फॉर्मल एज्युकेशन नसतं, औपचारिक शिक्षण नसतं, परंतु तो व्यक्ती त्याच्या फील्डमध्ये प्रचंड त्याची हयात गेलेली असते. 30-35 वर्ष तो त्या फील्डमध्ये काम करतो, पण त्याच्याकडे फॉर्मल एज्युकेशन नसतं. पण मग अशा व्यक्तीच्या अनुभवाचा फायदा हा विद्यार्थ्यांना व्हायला पाहिजे आणि तो झाला पाहिजे. यासाठी प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणजे अशा व्यक्तीला त्याचं फॉर्मल एज्युकेशन जरी नसलं तरी तुम्ही फील्डवरनं आणून आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्याला रिक्रूट करता येऊ शकतं. नमस्कार, मी दीपक. #वैयक्तिक या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करतो. #वैयक्तिक या चॅनलवरती आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आली, त्याच पद्धतीने आज शिक्षण क्षेत्रामध्ये आपण एक इंटरव्ह्यू घेतोय, जे की आपल्या बरोबरती आहेत. लेखक आहेत डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर आहेत, जे की उच्च शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य जे आहेत. त्यांचं #वैयक्तिक या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार सर. आपण आज #वैयक्तिक या चॅनलच्या माध्यमातून आपण जे काही नॅशनल पॉलिसी ज्या आता चेंजेस केल्या आहेत, 30 वर्षानंतर चेंजेस केल्या 2020 मध्ये, त्याच्याबद्दलच्या गप्पा किंवा अजून थोड्याशा काही माहिती जी विद्यार्थ्यांना हवी आहे, जी माहिती विद्यार्थ्यांना हवी आहे, या पद्धतीने आपण थोड्याशा गप्पा मारूया आणि मुलाखतीच्या माध्यमातून त्यांना समजेल अशा शब्दामध्ये अशा याच्यामध्ये आपण करूया. जी 2020 मध्ये जी पॉलिसी चेंज झाली 30 वर्षानंतर, ती पॉलिसी का चेंज झाली किंवा त्याचे काय फायदे भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना होतील याबद्दल काय सांगाल? नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना. मुळात हा जो तुमचा इंटरव्ह्यू चालला हा अगदी योग्य वेळेला चाललाय असं मला वाटतं. तो यासाठी आहे की येत्या 24-25 ह्या अकॅडमिक इयरपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची अंमलबजावणी करतो आहोत आणि ते आपण अनिवार्य केलेलं आहे. आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 याची अंमलबजावणी 2 टप्प्यांमध्ये करतो आहोत. एक टप्पा आपला ऑलरेडी इम्प्लिमेंट व्हायला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 161 ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे स्वायत्त महाविद्यालय आहेत. त्याचप्रमाणे आपल्याकडे 13 जी अकृषी विद्यापीठं आहेत, त्या 13 अकृषी विद्यापीठांचे जे कॅम्पसेस आहेत आणि आपल्याकडे ज्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन फॅसिलिटी असणारे महाविद्यालय साधारणतः 1250 आहेत, अशा ठिकाणी NEP राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अकॅडमिक इयर 23-24 पासून अंमलात आलेला आहे. आता आपण सरसकट संपूर्ण राज्यामध्ये 24-25 पासून ते अंमलात आणतोय. त्यामुळे जे विद्यार्थी आता 12वी पास आउट होतील, म्हणजे साधारणतः नुकतंच 12वीची परीक्षा ही संपुष्टात आलेली आहे, संपलेली आहे आणि काही पेपर्स त्याचे कदाचित राहिले पण असतील, पण 14 लाख विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा यावेळेला दिलेली आहे. हे 14 लाख विद्यार्थ्यांपैकी बहुसंख्य म्हणजे साधारणतः 8 ते 9 लाख विद्यार्थी आता UG कडे म्हणजे फर्स्ट इयरला येतील, उच्च शिक्षणामध्ये येतील. तर यांच्यासाठी हे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 काय आहे हे महत्वाचं राहणार आहे. त्यामुळे या मुलांसाठी हा जो पूर्ण मुलाखत आहे ती त्या दृष्टिकोनातून महत्वाची राहील. मुळात आपल्याला समजून घेतलं पाहिजे आहे की हे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नेमकं काय आहे, ते का आणलं गेलंय. तर आपण असं म्हणतो की भारतीय स्वातंत्र्याला आता 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आता आपण 100कडे म्हणजे शतकाकडे वाटचाल करतोय. म्हणजे पुढची 25 वर्ष ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहेत. या 25 वर्षाला आपण अमृत काळ असं म्हणतो आणि या अमृत काळामध्ये आपण विकसनशील भारत जो सध्याचा आहे त्याच्याकडून विकसित भारताकडे आपल्याला जायचं आहे. आणि हे जे भारताचं विकसनशील भारताकडनं विकसित भारताकडे स्थित्यंतर होणार आहे, ज्याला आपण ट्रान्झिशन म्हणतो, या ट्रान्झिशनचं साधन, या ट्रान्झिशनची किल्ली म्हणून आपल्याला राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 कडे पाहावं लागेल. म्हणून पुढच्या 25 वर्षांमध्ये उच्च शिक्षण फार महत्वाचं असणार आहे. त्यामुळे भारताला ह्युमन रिसोर्स प्रोव्हाइड करणारी जगातली सगळ्यात मोठी फॅक्टरी म्हणून बघितलं जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हेच उद्दिष्ट आहे की भारताला
सगळ्यात मोठं स्किल्ड मॅनपॉवर पुरवणारी फॅक्टरी म्हणून भारताकडे पाहिलं जावं. आणि जर आपल्याला स्किल मॅनपॉवर पुरवणारी फॅक्टरी म्हणून भारताकडे पाहायचं असेल तर ते उच्च शिक्षणाच्या माध्यमातून साधावं लागेल. म्हणून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 जे आहे हे प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये किमान कौशल्य निर्माण करणार आहे, ज्या कौशल्याच्या आधारावरती तो स्वतः रोजगार निर्मिती करू शकतो, तो स्वतः रोजगार मिळवू शकतो आणि ज्याचा फायदा केवळ भारताला होणार नाहीये तर संपूर्ण जगाला होणार आहे. त्यामुळे आता यापूर्वी ज्या वेळेला मी ग्रॅज्युएट झालो त्यावेळेला मला एकाच विषयामध्ये ग्रॅज्युएशन करावं लागलं, म्हणजे राज्यशास्त्र हा माझा विषय होता. त्यामुळे राज्यशास्त्रामध्ये मला दुसरा विषय शिकता आला नाही. मात्र आता जो नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना फायदा असा आहे की खूप मोठं स्वातंत्र्य दिलं गेलंय, लवचिकता दिली गेलेली आहे. म्हणजे 60% जो पोर्शन आहे तो राज्यशास्त्राशी निगडीत असेल, पण उर्वरित 40% जो आहे, मला असं वाटलं की मला संगीताची आवड आहे, मला असं वाटलं की मला कॉमर्स मधला एखादा विषय शिकायला पाहिजे, मला असं वाटलं की मला एन्व्हायरमेंट मधला एखादा विषय शिकला आला पाहिजे, मला नाटकाची अभिनयाची आवड आहे, तर ह्या 40% मला हे सगळे कोर्सेस निवडता येतील, जी मुभा आमच्या काळामध्ये नव्हती, ती आता आलेली आहे. त्यामुळे हे स्वातंत्र्य देणारं, लवचिकता देणारं आणि विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास करणारं, विद्यार्थ्यांमध्ये किमान कौशल्य हे कशा पद्धतीने अंतर्भूत करता येतील या दृष्टिकोनातून विद्यार्थ्याला तयार करणारे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे. त्यामुळे ही गुरुकिल्ली आहे भारताला विकसनशील भारताकडून विकसित भारताकडे घेऊन जाण्याची. सर, याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल जर तसं पाहिलं तर? हे बघा, आता मुळात मुद्दा काय आहे की आपल्याकडे जी सगळ्यात मोठी समस्या जी आहे ही प्रामुख्याने आपण ज्या पद्धतीचं शिक्षण सध्या विद्यार्थ्यांना देतो आहे या शिक्षणामधली एक मोठी उणीव आहे. ती उणीव काय आहे की आपलं जे शिक्षण आहे की जे क्लासरूम मध्ये आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो ते क्लासरूम मध्ये दिलं जाणारं शिक्षण आणि मार्केटची डिमांड याच्यामध्ये फार मोठं अंतर पडत चाललेलं आहे. मार्केटची डिमांड काहीतरी वेगळी आहे, आम्ही जे शिकवतो आहोत ते मार्केटच्या डिमांडवरती किंवा ती डिमांड पुरवणारं नाहीये. हा जो डिस्कनेक्ट आहे हा डिस्कनेक्ट ब्रिज करणारं हे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे. आता विद्यार्थ्यांना याचा काय फायदा होईल की ज्या वेळेला विद्यार्थी फर्स्ट इयर मध्ये येईल त्यावेळेला त्याला कंपल्सरीली सक्तीचे 4 क्रेडिटचा एक स्किल बेस्ड कोर्स हा कंपल्सरीली पूर्ण करावा लागेल, जो यापूर्वी नव्हता. मग तो त्याच्या विषयाशी निगडीत आवश्यक कौशल्य आत्मसात करेल आणि ते आत्मसात केल्यानंतर त्याला इंटर्नशिप करण्याची फॅसिलिटी आहे, त्याला ऑन जॉब ट्रेनिंग करण्याची फॅसिलिटी आहे. त्यामुळे या गोष्टी त्याला मिळणार असल्यामुळे खऱ्या अर्थाने जो प्रॅक्टिकल साईड आहे ती विद्यार्थी तयार होईल. म्हणजे थेरॉटिकल साईड तर आपण करत होतो. मी अगदी उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर असं सांगेल की आपल्याकडे सोशल सायन्सेसमध्ये ज्याला आपण मानव विद्या शाखा असं म्हणतो त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त थेअरी शिकवतो. म्हणजे राज्यशास्त्र या विषयामध्ये आम्ही 2000 वर्षांपूर्वी अरिस्टॉटल, प्लेटो काय म्हणाले हे आम्ही सांगतो. परंतु मार्केटमध्ये जेव्हा विद्यार्थी राज्यशास्त्राची पदवी घेऊन जातो तेव्हा मार्केटची डिमांड ही पूर्णपणे वेगळी आहे. मग आम्ही त्याला आता शिकू की जर तुला ऑन जॉब ट्रेनिंग, तुला ग्रॅज्युएशन करता करता तुला इंटर्नशिप करण्याची संधी आहे, तुला ऑन जॉब ट्रेनिंग करण्याची संधी आहे, मग तो एखाद्या नगरसेवकाकडे जाऊ शकतो, एखाद्या आमदाराकडे जाऊ शकतो, त्यांच्याकडे इंटर्नशिप करू शकतो, एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊ शकतो, पंचायत समितीमध्ये जाऊ शकतो, जिल्हा परिषदेमध्ये जाऊ शकतो, तिथं कामकाज कसं चाललेलं आहे. तसंच काही आता निवडणुकांच्या पूर्वी अनेकदा जनता आपल्या नेत्याविषयी काय विचार करते, आपल्या नेतृत्वाविषयी काय विचार करते याचा सर्वे करण्याचा आहे. अशा प्रकारचे प्रॅक्टिकल कंपोनंट्स हे सिलेबसमध्ये टाकले जातील आणि त्यामुळे विद्यार्थ्याला केवळ थेअरीचं नॉलेज किंवा सिद्धांताचं नॉलेज मिळणार नाही, तर त्या विषयाला प्रॅक्टिकल कंपोनंट हा महत्वाचा आहे. तो 40% असल्यामुळे विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने विकसित व्हायला मदत होईल. सर, मग जर तसं पाहिलं तर याचं ऑल ओव्हर स्ट्रक्चर कसं असेल, याची मांडणी कशी असेल? आता आपण कसं केलेलं आहे की जर आता संपूर्ण देशामध्ये 2020 पासून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आल्यानंतर अनेक राज्यांनी त्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. महाराष्ट्र हे त्याच्यामध्ये अत्यंत अग्रगण्य अशा स्वरूपाचं राज्य आहे. महाराष्ट्राने या संदर्भामध्ये माशेलकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स हा नेमला होता. त्या टास्क फोर्सनी जी आपली सजेशन दिलेली आहेत त्या सजेशनच्या आधारावरती 4 महत्वपूर्ण समित्या या महाराष्ट्र शासनाकडनं नेमल्या गेल्या
ज्यामध्ये एक RD कुलकर्णींच्या अंतर्गत समिती होती, एक ज्या SNDTच्या कुलगुरू आहेत त्यांच्या अंतर्गत एक समिती ही नेमण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ जे आहेत त्यांच्या अंतर्गत होती, आणि श्याम शिरसाट म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी होती. या समित्यांचे अहवाल हे सादर झालेले आहेत, जे NEPच्या वेगवेगळ्या पैलूंचा अध्ययन करणारे होते, आणि त्या सर्व समित्यांचे अहवाल शासनाने स्वीकारलेले आहेत. आणि त्याच्या अनुषंगाने 2 महत्वपूर्ण GR हे आपले आलेले आहेत. एक UG मध्ये कसे स्ट्रक्चरल चेंजेस केले जातील म्हणजे पदवीच्या अभ्यासक्रमामध्ये, आणि दुसरे PG मध्ये कशा प्रकारचे स्ट्रक्चरल चेंजेस केले जातील, या दोघांचाही आढावा घेणारे महत्वपूर्ण शासन निर्णय हे आपण निर्गमित केलेले आहे. त्यानुसार सर्व विद्यापीठांनी आपल्या बोर्ड ऑफ स्टडीज मध्ये नवीन सिलेबस हा विद्यार्थ्यांसाठी आता तयार केलेला आहे. त्याला मान्यता अकॅडमिक काउन्सिलकडनं ही मिळालेली आहे. त्यामुळे विद्यापीठ देखील आपली संपूर्ण तयार आहेत विद्यार्थ्यांना नवीन सिलेबस देण्यासाठी. आता जो आपला संपूर्ण सिलेबस आहे हा 2 प्रमुख कंपोनंट मध्ये डिवाइड झालेला आहे, मेजर आणि मायनर. जो मेजर आहे तो 60% आहे, जो मायनर आहे तो 40% आहे. त्यामुळे मेजर आणि मायनर मध्ये सिलेबसचं डिव्हिजन झालेलं आहे. त्याचप्रमाणे 6 व्हर्टिकल्स हे आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये मेजर मायनर तर आहेच आहे, पण ऑन जॉब ट्रेनिंगचा आहे, इंटर्नशिप आहे, तसंच IKS म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टम, जी आपल्या एकूण संपूर्ण सध्याचं आपण जे विज्ञान आहे किंवा सध्याचं आपलं ज्ञान आहे, या सगळ्यांना एक आपली ऐतिहासिक पारंपरिक आपली परंपरा आहे, आपल्या वैभवशाली इतिहासाची परंपरा. ही परंपरा आपल्या विद्यार्थ्यांना कळणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून इंडियन नॉलेज सिस्टम नेमकं काय आहे हे आपण विद्यार्थ्यांना देखील या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून या व्हर्टिकलच्या अंतर्गत स्ट्रक्चर जे आहे ते तयार झालेले आहेत. त्यामुळे जो विद्यार्थी आता 12वी पास होऊन आता फर्स्ट इयर कडे जाणार आहे, त्या विद्यार्थ्याला नवीन स्ट्रक्चरचा माध्यमातून आता अध्ययन करावं लागेल. ज्यामध्ये असं झालेलं आहे की आपण 2 प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत. एक तर पदवी आता सध्याची 3 वर्षांची आहे, त्यामुळे 3 वर्षांची एक ऑप्शन आहे, पर्याय आहे, आणि दुसरा 4 वर्षांचा पण आहे. त्यामुळे पण 4 वर्षाचा पर्याय हा अनिवार्य नाहीये. त्यामुळे मुलांना असं वाटेल की आम्हाला 4 वर्ष सक्तीचं पदवी करावी लागेल, असं नाहीये. पण आता असं आहे की फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर झाल्यानंतर जर विद्यार्थ्याला असं वाटलं की मला माझी पदवी विथ रिसर्च अशी मिळाली पाहिजे आहे, तर त्याला 4थं वर्ष पण आहे. आणि 4थं वर्ष जर त्यांनी पूर्ण केलं तर त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन जे आता 2 वर्षाचं असतं ते 1 वर्षाचं होणार आहे. आणि याही उपर आपण एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे की ज्या विद्यार्थ्याला 4th इयर मध्ये, ग्रॅज्युएशनच्या 4th इयर मध्ये उत्तम पद्धतीने मार्क मिळालंय, ज्याचं क्रेडिट्स हे उत्तम असतील म्हणजे तो डिस्टिंक्शन मध्ये असतील, त्याला डायरेक्ट पोस्ट ग्रॅज्युएशन बायपास करून PhD ला ऍडमिशन घेता येईल. अशा प्रकारची लवचिकता आपल्या काळामध्ये अजिबात नव्हती. आता काय व्हायचं, या 2 महत्वाचे प्रकार आपण इंट्रोड्यूस केलेले आहेत. ज्या वेळेला हा विद्यार्थी फर्स्ट इयरला येईल त्यावेळेला फर्स्ट इयर, सेकंड इयर, सपोज अनेक विद्यार्थ्यांना काही आर्थिक अडचणी असतात, काही त्यांची कौटुंबिक त्यांची कारणं असू शकतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेकदा आपलं उच्च शिक्षण पूर्ण करता येत नाही. आजच्या घडीला जेव्हा NEP राबवण्याच्या पूर्वी आपल्याकडे जर एखादा विद्यार्थी सेकंड इयरला जर त्यांनी BComचं, BAचं किंवा BSCचं शिक्षण सोडलं तर त्याचं क्वालिफिकेशन काय होतं, शेवटचं क्वालिफिकेशन 12वी पास एवढंच होतं. पण आता काय होणार आहे की जर त्यांनी 12वी नंतर फर्स्ट इयर पूर्ण केलं तर त्याला एक प्रमाणपत्र मिळणार आहे. म्हणजे आणि त्यांनी जर फर्स्ट इयर नंतर शिक्षण सोडलं तर त्याचं काय क्वालिफिकेशन असेल, 12वी प्लस प्रमाणपत्र, म्हणजे जे आजपर्यंत नव्हतं. पण त्यांनी सेकंड इयर नंतर सोडलं तर 12वी प्लस डिप्लोमा हे त्याचं क्वालिफिकेशन असेल, आणि थर्ड इयर पूर्ण केल्यानंतर त्याला पदवी मिळणार आहे. दुसरं असं आहे की आता त्या विद्यार्थ्याला जर आपल्या कौटुंबिक कारणामुळे, आर्थिक अडचणींमुळे जर त्यांनी शिक्षण आपलं पदवीमध्ये सोडली तर ते सोडल्यानंतरही 7 वर्षाची मुभा त्याला दिली गेली. तो 7 वर्षामध्ये तो परत येऊन आपली पदवी पूर्ण करू शकतो. याला मल्टिपल एंट्री आणि एक्झिट ऑप्शन असं म्हणतात. तो कितीही वेळा एक्झिट होऊ शकतो आणि किती वेळा एंट्री करू शकतो, पण त्याला 7 वर्षांमध्ये त्याची पदवी पूर्ण करायची आहे. अशा प्रकारची मुभा आपल्या काळामध्ये नव्हती, म्हणजे आमच्या काळामध्ये नव्हती. 5 वर्षाची होती. हा, आता ही 7 वर्षापर्यंत आपण केलेला आहे आणि त्यामुळे त्याला तो ऑप्शन मिळालेला आहे. आणि हा सगळ्यात मोठा त्याचा भाग असल्यामुळे आपण त्याची गरज देखील लक्षामध्ये घेतली. त्यामुळे उच्च शिक्षण हे आता पूर्णपणे लवचिक झालं आहे, फ्लेक्झिबल झालं आहे, अशा अँगलनी आपण त्याला म्हणू शकतो. एबीसी बद्दल काय सांगाल?
एबीसी म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, ही एक अत्यंत उत्तम अशा प्रकारची संकल्पना आहे. आता आपल्याकडे जे मुलं 12वी पास होतील त्यांना कल्पना असेल की आपल्याकडे आई वडिलांचं किंवा आपल्या सगळ्यांचे पण बँकांमध्ये सेव्हिंग अकाउंट असतात, आता आर्थिक कारणाच्या दृष्टिकोनातनं. पण आता प्रत्येक विद्यार्थी जो 12वी पास होईल आणि ग्रॅज्युएशन फर्स्ट इयरला येईल त्याचं एक अकाउंट काढलं जाणार आहे. त्या अकाउंटला म्हणतील अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. आता हे जे एबीसी आहे रजिस्ट्रेशन आहे, हे रजिस्ट्रेशन अनेक जो फर्स्ट इयरला गेल्यानंतर ते मॅन्डेटरी अनिवार्य आहे, ते फ्री ऑफ कॉस्ट असतं. ती काढण्याची प्रोसेस साधारणतः 5 ते 6 मिनिटांची आहे. त्याला आधार कार्ड तुमचं लागतं. अनेक कॉलेजेसमध्ये अशा प्रकारचे कॅम्प रन केले जातील. आता काय आहे की या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये म्हणजे हे तुमचं बँक अकाउंटच आहे, एक पद्धतीचं बँक अकाउंट म्हणजे तुमचं स्वतःचं एक अकाउंट आहे, खातं आहे. त्यामध्ये तुमचे क्रेडिट डिपॉझिट केले जाते. मग मला जर माझे जे क्रेडिट असतील त्या क्रेडिट म्हणजे माझं फर्स्ट इयर तर 40 क्रेडिटचं असेल आणि फर्स्ट इयर पूर्ण केलं आणि मग नंतर मी एक्झिट केलं, तर माझे जे क्रेडिट मला मिळाले असतील 40 पैकी जे असतील आणि 4 स्किलचे आहे 44 क्रेडिट आहेत, तर या क्रेडिटचं जेवढे मला मिळतील ते माझ्या एबीसीच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केले जातील. आता आपण मुलांना अशी एक मुभा दिलेली आहे की जर एखादा विद्यार्थी, म्हणजे मी तुम्हाला अगदी मुलांच्या भाषेमध्ये समजून सांगतो, आपण पुण्याचं उदाहरण घेऊ. जर पुण्यामध्ये एखाद्या विद्यार्थी एसपी कॉलेजमधनं फर्स्ट इयर नंतर एक्झिट झाला आणि त्याला सेकंड इयरला मुंबईच्या झेव्हियर्स कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची असेल, तर त्याला यासाठी अडचण येणार नाही की त्याचे क्रेडिट त्याच्या बँकेमध्ये जमा असतील. ते एबीसी रजिस्ट्रेशन त्याचं झालेलं आहे त्यामध्ये त्याचे क्रेडिट जमा असतील. मग तो सेकंड इयरला फर्ग्युसनला झेव्हियर्सला गेला, तिथं त्याला जे क्रेडिट मिळतील ते पण त्याचे डिपॉझिट होतील. तो मायनर मध्ये त्याला अनेक आम्ही बास्केट उपलब्ध करून देतो विषयांची, काही ऑनलाईन कोर्सेस आहेत, तर ते आपण त्याला उपलब्ध करून दिल्यानंतर त्याला जो त्याचे क्रेडिट मिळतील ते त्याच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट असतील. मग नंतर तो एक्झिट झाला आणि 3 वर्षानंतर जरी आला तरी त्याला त्याचे क्रेडिट इंटॅक्ट त्याच्या खात्यामध्ये असतील. त्यामुळे अशा प्रकारची संकल्पना, ज्याला अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट असं आपण म्हणतो, ज्याला एबीसी रजिस्ट्रेशन, हे आता मॅन्डेटरी केलं जाईल. आणि मी आवर्जून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्र एबीसी रजिस्ट्रेशन मध्ये सध्या देशात अव्वल स्थानावरती आहे. म्हणजे आपण इतके मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन केलेले आहेत, महाराष्ट्रामधनं झालेले रजिस्ट्रेशन सर्वात जास्त आहेत. आणि आता 24-25 नंतर जेव्हा आपण एनईपी सक्तीचं करणार आहोत, अनिवार्य करणार आहोत, तेव्हा हे रजिस्ट्रेशन वाढणार आहे, मोठ्या प्रमाणावरती वाढतील. साधारणतः प्रतिवर्षी आपल्याकडे म्हणजे आता जे उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थी आपले आहेत हे साधारणतः 43 लाख विद्यार्थी उच्च शिक्षणामध्ये आहेत. आणि आता 12वी मध्ये जे मुलं 12वी होतील आणि आता फर्स्ट इयरला जातील, तर ह्या 14 लाख विद्यार्थ्यांपैकी साधारणतः 8 ते 9 लाख विद्यार्थी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतील. त्यामुळे ह्या 8 ते 9 लाख विद्यार्थ्यांचं एबीसी रजिस्ट्रेशन केलं जाईल आणि ते एबीसी रजिस्ट्रेशन त्या मुलाबरोबर लाईफ लॉंग राहील, त्याच्या आयुष्यभर त्याच्याबरोबर एबीसी रजिस्ट्रेशन हे राहणार आहे. त्यामुळे हे एक नवीन इनोव्हेटिव्ह अशा प्रकारची प्रॅक्टिस आहे आणि ज्याचा फायदा हा विद्यार्थ्यांना त्याच्या करिअरमध्ये थ्रूआउट करिअरमध्ये होणार आहे. यानंतर एक प्रश्न असेल की हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत का, ते आपण विद्यार्थ्यांना सांगू शकता? हे बघा, आता ना आपण सध्या क्वालिटेटिव्ह रिफॉर्म्स, कारण उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारली पाहिजे यावरती महाराष्ट्र शासनाचा सर्वाधिक भर आहे. आपल्याकडे 2 पद्धतीचा विकास हा शिक्षणामध्ये आपल्याला दिसतो. एक आहे क्वांटिटेटिव्ह एक्सपान्शन, ज्याला आपण संख्यात्मक विकास असं म्हणतो. म्हणजे जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला भारतामध्ये एकूण महाविद्यालयांची संख्या 5-5.5 हजारांच्या घरामध्ये होती, जी आता वाढून 55,000 महाविद्यालय झालेली आहेत. त्यावेळेला विद्यापीठं हे अगदी मोजकी एक 25-30 विद्यापीठं होती, जी आता वाढून साधारणतः 2,000च्या घरात विद्यापीठं गेली. म्हणजे प्रायव्हेट विद्यापीठं आणि सगळे सरकारी सगळे धरून जर आपण म्हटलं, अगदी महाराष्ट्राचं उदाहरण जर आपण घेतलं तर महाराष्ट्रामध्ये देखील 82 विद्यापीठं आजच्या घडीला आहेत, 82 युनिव्हर्सिटीज, ज्यामध्ये आपल्या ज्या पब्लिक युनिव्हर्सिटीज आहेत, स्टेट युनिव्हर्सिटीज, पब्लिक युनिव्हर्सिटीज आहेत, ह्या 10 पब्लिक युनिव्हर्सिटीज आहेत ज्याला अकृषी विद्यापीठं म्हणतो. त्यामध्ये 3 डीम टू बी आहेत ज्यांना स्टेट गव्हर्नमेंट फंडिंग देतं. त्यानंतर साधारणतः 26 ह्या डीम टू बी युनिव्हर्सिटीज आहेत. त्यानंतर 32 प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत. तसंच 2 युनिटरी युनिव्हर्सिटीज आहेत आणि ज्यातली एक पुण्यामध्ये आहे, सीओईपी आहे. त्यानंतर आपलं जे जे आहे ते आता डिनोव्हो युनिव्हर्सिटी म्हणून त्याला स्टेटस हा मिळालेला आहे. आणि आता क्लस्टर युनिव्हर्सिटीच्या गाईडलाईन्स पण महाराष्ट्र शासनाने या काढलेल्या आहेत. त्यामुळे आपण अनेक इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस गेल्या 1-1.5 वर्षांमध्ये उच्च शिक्षणामध्ये इंट्रोड्यूस केल्या. त्यामधला एक अत्यंत काही महत्वाच्या गोष्टी आवर्जून सांगेल ते म्हणजे आपण नॅक जे आहे
त्याचं ऍक्रेडिटेशन कंपल्सरी केलं. नॅकचं ऍक्रेडिटेशन कंपल्सरी करणारं, अनिवार्य करणारं महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य आहे आणि किंबहुना एकमेव राज्य आहे. आणि आपण त्याच्यामध्ये, ज्याला आम्ही अगदी ब्रॉडली आणि अभिमानाने सांगतो की ते आमचे मंत्री महोदय, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या कल्पनेतनं आलेला चंद्रकांत दादा पाटील पॅटर्न याला आम्ही म्हणतो. हा नॅक ऍक्रेडिटेशनचा चंद्रकांत पाटील पॅटर्न हा संपूर्ण देशामध्ये सध्या गाजतो आहे. त्याचं कौतुक दिल्लीमध्ये होतं आहे. आणि ते का होतं आहे? कारण नॅकच्या ऍक्रेडिटेशन मध्ये महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावरती आहे. आज 1884 संस्थांनी आमच्याकडच्या नॅकचं ऍक्रेडिटेशन हे पूर्ण केलेलं आहे. ही संख्या वाढत जाईल सारखी. सेकंड स्थानावरती कर्नाटक आहे. कर्नाटकचे साधारणतः 900-950 महाविद्यालयाने ऍक्रेडिटेशन केलं. म्हणजे कर्नाटकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 850-900चं अंतर आहे. आणि गेल्या 1 वर्षामध्ये 500 पेक्षा जास्त शैक्षणिक संस्थांनी ऍक्रेडिटेशन करून घेतलेलं आहे, रिऍक्रेडिटेशन केलेलं आहे. हे का शक्य झालं? ते आमच्या पाटील पॅटर्नमुळे शक्य झालं. त्याचे 3 प्रमुख अंग आहेत. त्यातलं पहिलं की आम्ही नॅक सक्तीचं केलं आणि आम्ही महाविद्यालयांना सांगितलं की जर तुम्ही नॅकचं ऍक्रेडिटेशन केलं नाही, मूल्यांकन किंवा पुनर्मूल्यांकन केलं नाही, तर आम्ही तुम्हाला पुढच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी घेऊ देणार नाही. आम्ही विद्यापीठांना सांगितलं की त्यांना डिअफिलिएट करा. अशा प्रकारचे परिपत्रक काढणारं आपलं राज्य पहिलं राज्य, ते आम्ही केलं. त्याचा परिणाम झाला. दुसरं, आम्ही ते करून थांबलो नाही, तर महाविद्यालयांना नॅकच्या ऍक्रेडिटेशनसाठी एनकरेज व्हावं, प्रोत्साहित व्हावं म्हणून आपण परिस्पर्श नावाची स्कीम लॉन्च केली. त्याच्या अंतर्गत आपण 150 कॉलेजेसला मेंटर कॉलेजेस म्हणून मान्यता दिली, ज्यांना नॅकचं A+ ग्रेड आहे आणि किंवा A पेक्षा जास्त ज्यांना ग्रेड्स आहेत. आणि जवळपास 650 महाविद्यालयांना मेंटी, म्हणजे मेंटर आणि मेंटी, काही महाविद्यालयांनी जबाबदारी घ्यायची इतर महाविद्यालयांना ट्रेन करण्याची नॅकसाठी. अशा प्रकारची स्कीम राबवणारं आणि त्यासाठी जवळपास 10 कोटी रुपये खर्च करणारं आपलं राज्य, अशा प्रकारची स्कीम कोणत्याच इतर राज्यांमध्ये नाहीये. आणि तिसरं, आपण एवढं करून थांबलो नाही, तर आपल्या मंत्री महोदयांनी केंद्र सरकारला एक पत्र दिलं आणि त्या पत्राच्या अंतर्गत नॅकमध्ये काय काय सुधारणा करावी या संदर्भामध्ये आम्ही त्यांना सुझाव दिले. आणि त्याचा परिणाम म्हणून आता नॅकचं जे ABCD अशा प्रकारचं जे ऍक्रेडिटेशन होतं ते जाऊन आता बायनरी सिस्टम, म्हणजे ऍक्रेडिटेड आणि नॉन ऍक्रेडिटेड अशा प्रकारची सिस्टम इंट्रोड्यूस झालेली आहे. ते करण्यामध्ये देखील महाराष्ट्र शासनाचा पुढाकार हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यानंतर प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस नावाची उच्च आणि तंत्रमध्ये एक आम्ही जी महत्वाचं आम्ही इंट्रोड्यूस केलेली एक नवीन स्कीम आहे, योजना आहे. आता अनेकदा काय होतं की आपल्याकडे प्राध्यापक होण्यासाठी विद्यार्थी आहे त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन आणि नेट सेट हे कंपल्सरी आहे. आता अनेकदा असं होतं की आपण इंडस्ट्रीमध्ये बघतो, एखाद्या उद्योगामध्ये म्हणतो, एखाद्या प्रोफेशनमध्ये बघतो, किंवा संगीत आहे, नाटक आहे, की अनेक जणांचं फॉर्मल एज्युकेशन नसतं, औपचारिक शिक्षण नसतं, परंतु तो व्यक्ती त्याच्या फील्डमध्ये प्रचंड त्याची हयात गेलेली असते, 30-35 वर्ष तो त्या फील्डमध्ये काम करतो, पण त्याच्याकडे फॉर्मल एज्युकेशन नसतं. पण मग अशा व्यक्तीच्या अनुभवाचा फायदा हा विद्यार्थ्यांना व्हायला पाहिजे आणि तो झाला पाहिजे. यासाठी प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस, म्हणजे अशा व्यक्तीला त्याचं फॉर्मल एज्युकेशन जरी नसलं तरी तुम्ही फील्डवरनं आणून आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्याला रिक्रूट करता येऊ शकतं. अशा प्रकारची प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसची जी परंपरा आहे ही महाराष्ट्र इंट्रोड्यूस करणारं पहिलं राज्य आहे. UGCचे गाईडलाईन्स आल्यानं आपण त्याला इंट्रोड्यूस केलं. त्यानंतर आपण एक महास्वयं नावाचं पोर्टल आता तयार करतो आहोत. याच्यामध्ये ऑनलाईन कोर्सेस असतील आणि या ऑनलाईन तुम्हाला बघा गोखले इन्स्टिट्यूट मधनं इकॉनॉमिक्सच्या संदर्भामध्ये उत्तम कोर्सेस, अत्यंत प्रतिष्ठित अशा प्रकारची पुण्यामधली गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल सायन्स आणि पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स नावाची संस्था आहे. पण गडचिरोलीचा, चंद्रपूरचा एखादा रिमोट एरियामधला किंवा एखाद्या नक्षलग्रस्त, दुष्काळी किंवा आदिवासी बहुल अशा तालुक्यामधला एखाद्या विद्यार्थ्याला पुण्याला येणं, गोखलेमध्ये ऍडमिशन घेणं जर शक्य नसेल तर आता गोखलेचे कोर्सेस महास्वयंवरती टाकले जातील, ऑनलाईन कोर्सेस, आणि तो विद्यार्थी मूळ तालुक्यामध्ये बसून सुद्धा ते कोर्सेस पूर्ण करू शकतो. अशाच पद्धतीने आपण अनेक संस्थांना, मग ती भंडारकर संस्था असेल, डेक्कन असेल, अशा संस्थांना आपण ऑनलाईन कोर्सेस करायला सांगितलेले आहेत. ते कोर्सेस महास्वयं पोर्टलवरती टाकले जातील. हाच प्रकार इंजिनिअरिंगच्या बाबतीत होईल, हाच प्रकार हायरच्या बाबतीमध्ये होईल. त्यामुळे मुलांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्यानंतर आपण इंटर्नशिपच्या गाईडलाईन्स घोषित करणारं राज्य आपलं पहिलं राज्य आहे देशामध्ये. आता इंटर्नशिप आपण कंपल्सरी केलेली आहे, त्यामुळे इंटर्नशिपच्या माध्यमातून मुलांना फील्डवरचा अनुभव आला पाहिजे आणि म्हणून अशा स्वरूपाच्या गाईडलाईन्स आणि शासनाच्या कोणत्या कोणत्या विभागामध्ये इंटर्नशिपच्या ऑपॉर्च्युनिटीज त्याला मिळू शकतात हे सांगणारं देखील गाईडलाईन्स आपण
इश्यू केलेलं आहे. त्यामुळे ते देखील अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचं कार्य आहे. त्यामुळे एनईपी इम्प्लिमेंट करताना उच्च शिक्षणामध्ये अनेक इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस, अनेक इनोव्हेटिव्ह स्कीम्स ह्या आपण इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. सर, यानंतरचा प्रश्न तुम्ही आता मध्ये आपण ज्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण जे बोललो आहे त्याच्यामध्ये बऱ्याचदा उच्चार असाला की महाराष्ट्रामध्ये हे झालं, महाराष्ट्रामध्ये हे केलं. यानंतर देखील एक तुम्ही काम केलं की मराठीमध्ये आपल्या मातृभाषेमध्ये शिक्षण आणलं गेलं. त्याबद्दल तुमचे धन्यवाद देईल. ती आणण्यामागची काय कल्पना होती आणि त्याचा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने आता फायदा होतोय? एनईपीचा आणखीन एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य असं आहे की एनईपीच्या माध्यमातून मातृभाषेतनं शिक्षण कसं दिलं जाईल, मातृभाषेतून शिक्षण द्यायला चालना कशा पद्धतीने दिली जाईल, याचा देखील एक फार महत्वाचं उद्दिष्ट राष्ट्रीय शिक्षण धोरणाचं आहे. त्यामुळे आपण काय केलं की आता पॉलिटेक्निकमध्ये आपण पॉलिटेक्निकचं जे अभ्यासक्रमाचं जी पुस्तकं आहेत ती आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट केले आणि आता पॉलिटेक्निक देखील आपण बायलिंग्वल आपण केलेलं आहे. इंग्लिश आणि मराठी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या एनरोलमेंट्स आता व्हायला लागल्यात. इंजिनिअरिंगचं देखील काही पुस्तकं आता ट्रान्सलेशनची प्रक्रिया सुरू झाली आहे. उच्च शिक्षणामध्ये आम्ही काय केलं की या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना जी क्रमिक पुस्तकं आहे ग्रॅज्युएशनच्या बाबतीमधली ती बहुतांश इंग्रजीमधनं आहेत, ती मराठीमध्ये जी गुणवत्तापूर्ण म्हणजे ज्याला आपण क्वालिटी रिसोर्सेस म्हणतो ही मराठीमध्ये विद्यार्थ्यांना कशी मिळावेत या दृष्टिकोनातून IIT पवई बरोबर आम्ही एक MOU केला आणि त्या MOU जो आहे ज्याला उडान प्रकल्प असं म्हणतात, या उडान प्रकल्पाच्या अंतर्गत आपण आता काही क्रमिक पुस्तकं जी आहेत ती इंग्लिशमधनं मराठीत ट्रान्सलेट करतो आहोत. आणि अशा प्रकारचा प्रयोग हा आपण आपल्या शासकीय महाविद्यालयांमध्ये पहिल्यांदा केला. याच्या माध्यमातून साधारणतः 10 पुस्तकं आपण ट्रान्सलेट करून घेतली, जी इंग्रजीमधली पुस्तकं जी मराठीमध्ये आलेली आहेत. त्यानंतर आपण सर्व विद्यापीठांना अशा स्वरूपाचं परिपत्रक निर्गमित करून सांगितलं की त्यांनी अशी पुस्तकं आयडेंटिफाय करावी आणि उडान प्रकल्पाच्या माध्यमातून त्या पुस्तकांचं भाषांतर हे करून घ्यावं, जेणेकरून मुलांना मराठीमध्ये ती पुस्तकं उपलब्ध होतील. आता त्यामध्ये ऑलरेडी विद्यापीठांनी प्रयत्न त्या दृष्टिकोनातून सुरू केलेले आहेत. त्यांनी त्यांच्या स्तरावरती समिती देखील त्यामध्ये गठीत केलेल्या आहेत. त्यामुळे मातृभाषेतनं शिक्षण देण्यासाठी, विशेष करून मराठीमधनं शिक्षण देण्यासाठी आपण प्रोत्साहित मुलांना करण्याच्या दृष्टिकोनातून केवळ त्यांनी शिक्षण घ्यावं असं आपण म्हणत नाही आहोत, तर त्यांना क्वालिटी रिसोर्सेस हे मराठीमध्ये उपलब्ध व्हावेत या दृष्टिकोनातून आपण काही धोरणात्मक निर्णय पण घेतलेले आहेत आणि प्रयोग देखील आपण महत्वाचे करतो आहोत. आणि याचबरोबर ती नोकरी असेल किंवा उद्योग क्षेत्रामध्ये कसे पुढचं नियोजन असेल किंवा त्याच्याबद्दलचे काय प्लॅनिंग असेल? बघा, आपण सांगितलं की मुळात एनईपीचा जो मुख्य उद्देश आहे तो प्रामुख्याने किमान कौशल्य ही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावीत ज्या दृष्टिकोनातून आहेत आणि तेच आपण त्या दृष्टिकोनातून आपण अभ्यासक्रमांमध्ये बदल हे देखील आता केलेले आहेत. जसं मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं होतं की आता मुलांना, आम्ही जेव्हा ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आम्हाला इंटर्नशिप नव्हती, पण आता इंटर्नशिप कंपल्सरी केली. ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे ग्रॅज्युएशन करत असतानाच तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग सुद्धा मिळेल, ते आपण म्हणजे आता तुमच्या एक व्हर्टिकलच आहे ते महत्वाचं, ते तुम्हाला आता मिळणार आहे. हे करत असताना आपण जेव्हा स्किल ओरिएंटेड कोर्सेस सर्व शैक्षणिक संस्थांनी सुरू करावेत असं आपण म्हणतो, त्याबरोबर त्यांनी इंडस्ट्री बरोबर टायअप करावं, उद्योग जगताबरोबर टायअप करावं. अकॅडमिशियन इंडस्ट्री यांच्यामधलं कोलॅबरेशन आणि डायलॉग हा वाढला पाहिजे, संवाद हा वाढला पाहिजे. कारण कॉर्पोरेट वर्ल्डला ज्या प्रकारच्या त्यांच्या रिक्वायरमेंट आहेत त्याच्या आधारावरती कोर्सेस हे आता सुरू केले गेले पाहिजेत, कारण त्याच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थांना अर्थार्जन पण करता येणार आहे आणि विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे पुण्याचं जे पॉलिटेक्निक कॉलेज आहे त्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मर्सिडीज बेन्झ या कंपनीकडनं स्पॉन्सर केलेले काही कोर्सेस चालतात आणि त्या कोर्सेसमधनं पासआउट होणारे मुलं डायरेक्टली मर्सिडीज बेन्झ मध्ये रिक्रूट केले जातात. हा एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचा आहे. कोल्हापूरचं तुमचं जे पॉलिटेक्निक कॉलेज आहे त्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मेटलर्जी म्हणजे धातू उद्योग याच्याशी निगडीत अनेक कोर्सेस आहेत. कोल्हापूरमध्ये धातू उद्योगामध्ये काम करणारे 1 लाखांपेक्षा जास्त लोक आहेत आणि धातू उद्योग कोल्हापूरमध्ये फार प्रसिद्ध आहे. परंतु अनेकदा त्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या लोकांना काही फॉर्मल एज्युकेशन पण मिळालं पाहिजे, त्यांच्यात अपस्किलिंग झालं पाहिजे. ज्या दृष्टिकोनातून आवश्यक कोर्सेस हे कोल्हापूर पॉलिटेक्निकमध्ये देखील इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चाललेले आहेत. अजून एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचा प्रयोग हा MSBTE मध्ये केला गेला होता आणि जो स्कूल कनेक्टच्या बाबतीमध्ये होता. म्हणजे पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांची एनरोलमेंट वाढावी या दृष्टिकोनातून प्रयत्न हे
फार इंटेन्सिव्ह आणि धोरणात्मक प्रयत्न हे MSBTच्या प्लॅटफॉर्मवरती केले गेले होते आणि त्यांनी स्कूल कनेक्ट नावाचं अभियान राबवलं होतं. म्हणजे 10वीच्या विद्यार्थ्यांवरती कॉन्सन्ट्रेशन करायचं आणि त्यांना पॉलिटेक्निकच्या माध्यमातून कशा प्रकारचे अभ्यासक्रम, कशा प्रकारचे कोर्सेस दिले जातात याची माहिती दिली जावी आणि जेणेकरून त्याची एनरोलमेंट वाढावी यासाठी प्रयत्न केले गेले. आता तेच मॉडेल आम्ही उचललेलं आहे आणि उच्च शिक्षणामध्ये आम्ही आलेलो आहोत. आपल्याकडे प्रतिवर्षी 13 ते 14 लाख विद्यार्थी 12वी पास होतात. त्यातले 7 ते 8 लाख विद्यार्थी उच्च शिक्षणामध्ये येतात. मग उर्वरित विद्यार्थी कुठे जातात? मग हे कोणत्या कारणास्तव उच्च शिक्षणामध्ये येत नाहीत? तर अनेकदा माहितीचा अभाव, दुसरं त्यांना याचं असतं की मला हे करून काय मिळणार आहे, मला मग हे ग्रॅज्युएशन केल्यानंतर मला की फायदा होणार आहे का, आणि तिसरं आर्थिक कारण असतं. त्यामुळे आता आपण विद्यार्थ्यांना हे सांगतो, म्हणून हे स्कूल कनेक्ट नावाचं अभियान आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर राबवलं आणि आम्ही शाळांपर्यंत पोहोचलो, 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो आणि आम्ही त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुमचे तिन्ही प्रश्न ज्या कारणास्तव तुम्ही उच्च शिक्षणामध्ये येत नाहीत, हे तिन्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. एक म्हणजे आर्थिक कारण. आता आर्थिक कारणामध्ये आम्ही त्यांना सांगतो की कशा प्रकारच्या फेलोशिप, स्कॉलरशिप या दिल्या गेल्यात. SC ST विद्यार्थ्यांना 100% फी रिएम्बर्समेंट, ही ट्युशन फी रिएम्बर्समेंट आहेत. ज्यांचं उत्पन्न 8 लाखांच्या खाली आहे त्यांना 50% फी रिएम्बर्समेंट आहे. हा आपण त्यांना हे स्कीम, त्यामुळे तुमचं केवळ आर्थिक कारण आहे म्हणून शिक्षण राहिलंय असं होणार नाही. दुसरा मुद्दा असा आहे की आम्ही त्यांना सांगू की कसं स्किल ओरिएंटेड नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे, म्हणजे केल्यानंतर तुम्हाला त्वरित रोजगार मिळेल अशा प्रकारच्या अभ्यासक्रमामध्ये आता बदल हे झालेले आहेत, हे आम्ही त्यांना सांगण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करतोय. आणि याचा फायदा असा होईल की ही मुलं उच्च शिक्षणामध्ये आली तर उच्च शिक्षणामधला जो ग्रॉस एनरोलमेंट रेशो आहे, जो आता सध्या आपला 35% आहे, तो साधारणतः पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्याला 50% घेऊन जायचा आहे. म्हणून 12वीच्या मुलांवरती कॉन्सन्ट्रेशन करण्याचा जो प्रयोग आहे, जो MSBTने यापूर्वी राबवला होता, तो आता उच्च शिक्षण राबवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की उच्च आणि तंत्र असे मिळून दोघे जण अनेक अभिनव प्रयोग हे राबवत आहेत आणि अशा पद्धतीने राबवणार, किंबहुना मी असं म्हणेल की ज्याचं कौतुक आता दिल्लीमध्ये फार प्रामुख्याने होत आहे की राज्य सरकार, उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, विद्यापीठ आणि महाविद्यालय हे सगळे एकत्र येऊन ऍज अ टीम म्हणून काम करतायत. म्हणजे आमचं आमचे मंत्री असतील, आमचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी असतील, आम्ही संचालक म्हणून मी आहे, स्वतः मोहितकर म्हणून तंत्र शिक्षण संचालक आहेत, MSBTचे प्रमोद नाईक आहेत, ही आमची शासनाची टीम झाली. सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थाचालक आणि शिक्षक ह्या सगळ्यांचं एकमत आहे NEP राबवण्याच्या संदर्भामध्ये. त्यामुळे आम्ही टीम म्हणून काम करतो आहोत आणि ही टीम म्हणून काम करणारं, एक वाक्यामध्ये काम करणारं, एक आवाजात काम करणारं आपलं राज्य हे अभिनव राज्य आहे. त्यामुळे आपला प्रयोग हा इतर राज्यांमध्ये राबवला जावा अशा प्रकारचं वातावरण आता देशामध्ये आहे. खूप छान पद्धतीनं आहे. सर, आमचा एक प्रश्न असा आहे की आतापर्यंत जे काही बोललाय ते सर्व काही विद्यार्थ्यांना माहितीचं आहे किंवा ते ज्ञानाचं आहे किंवा ते चांगल्या पद्धतीने सांगितलं, पण आता जे काही 12वी पास झालेत आता नुकतेच, किंवा 12वीची परीक्षा झाली अशी लोक असतील किंवा इतर विद्यार्थी असतील, अशा विद्यार्थ्यांना तुम्ही मोलाचं काय सांगाल अजून? मी सर्व 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे जे 12वी पास होतील, म्हणजे आता परीक्षा झाल्या, लवकरच निकाल हे घोषित केले जातील आणि ही सर्व विद्यार्थी आता उच्च शिक्षणामध्ये येतील. BA, BCom, BSc, इंजिनिअरिंगला त्यांच्या ऍडमिशन्स होतील. काही जण CETला अपियर झालेले आहेत, त्या परीक्षा पण आता झालेल्या आहेत. त्याच्या माध्यमातून अनेक प्रोफेशनल कोर्सेसला विद्यार्थी ऍडमिशन घेतील. आपण जे सर्व विद्यार्थी आता उच्च शिक्षणामध्ये येणार आहात, हे आपण नवीन पॅटर्न मध्ये येणार आहात. ज्या वेळेला राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे राज्यामध्ये अंमलात आणलं गेलेलं असेल आणि तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्हाला राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अंतर्गत आता उच्च शिक्षण पूर्ण करता येणार आहे. हे शिक्षण तुमच्यासाठी आहे, हे धोरण तुमच्यासाठी आहे. त्यामुळे याचा फायदा हा तुम्हाला घ्यायचा. याच्या माध्यमातून तुमच्यामध्ये कौशल्य निर्माण केले जाणार आहे, तुमच्या व्यक्तिमत्वाचा परिपूर्ण विकास केला जाणार आहे. भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. आपल्याकडे 65 कोटी हे 25 ते 35 वयोगटामधील लोकसंख्या आपली आहे, म्हणून आपण तरुणांचा देश आहोत. आणि अशा तरुणांच्या देशाला आपल्याला ह्युमन रिसोर्समध्ये, स्किल मॅन पॉवरमध्ये कन्वर्ट करणं, परफॉर्मिंग ॲसेटमध्ये कन्वर्ट करणं हे आपलं उद्दिष्ट आहे. त्या दृष्टिकोनातून राज्य पूर्णपणे प्रयत्न करताय, शासन पूर्णपणे प्रयत्न करताय, शैक्षणिक संस्था प्रयत्न करतायत, पण याचा ज्याचे मुख्य लाभार्थी आहेत हे लाभार्थी तुम्ही विद्यार्थी आहात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणामध्ये यावं
आणि आता तुमच्या आर्थिक कारणांमुळे मी उच्च शिक्षणात येत नाही असं म्हणण्याची तुम्हाला मुभा नाहीये. तुम्हाला अनेक प्रकारच्या स्कॉलरशिपची माहिती करून घ्या. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 काय आहे याची माहिती करून घ्या. आपल्या शिक्षकांना या संदर्भातले प्रश्न विचारा आणि या धोरणाच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करा. आपल्या समाजाला आणि आपल्या राष्ट्राला तुमचं योगदान होईल आणि तुमच्या माध्यमातून आपला जो देश आहे, जो विकसनशील भारत आहे, तो विकसित भारतमध्ये रूपांतरित होईल अशा प्रकारची अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडनं करतो आणि आपल्या सर्वांना आपल्या करिअरसाठी आणि भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. नक्कीच सर, तुम्ही देखील मला वेळात वेळ काढून खूप चांगल्या पद्धतीनं माहिती दिली. आवश्यक आहे विद्यार्थ्यांसाठी माहिती, त्याबद्दल मी #वैयक्तिक या चॅनलकडून खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद.